अवघ्या 35 दिवसात 19 देशाचा प्रवास करत हुकुमचंद शहा सोलापुरात दाखल। लहान मुलांमधील स्वमग्नतेवर जनजागृतीसाठी लंडन ते भारत अखंड प्रवास। सोलापूरचे सुपुत्र आणि लंडनमध्ये कार्यरत असलेले सॉफ्टवेअर अभियंता हुकुमचंद शहा यांनी लंडन ते भारत असा तब्बल 20,000 किलोमीटरचा अखंड प्रवास फक्त 35 दिवसात चारचाकी गाडीनं पूर्ण केलाय। ते सोलापुरात दाखल होताच सोलापूरकरांनी त्यांचा जल्लोषात स्वागत करून सन्मान केला। हुकुमचंद शहा यांनी मित्र अभिजित पाटील यांच्यासोबत हा प्रवास केला। लहान मुलांमधील स्वमग्नता या विकाराविषयी जागरूकता निर्माण करणे हा या प्रवासामागचा मुख्य उद्देश होता। लंडन स्थित नॅशनल ऑटिस्टिक सोसायटीच्या माध्यमातून ते या विषयावर जनजागृतीचे कार्य करतात। लंडनहून प्रवासाला सुरुवात करून त्यांनी फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड, जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, सर्बिया, तुर्की, जॉर्जिया, रशिया, उझबेकिस्तान, चीन, नेपाळ अशा 19 देशांच्या 20 सीमा पार केल्या। या प्रवासादरम्यान त्यांनी तब्बल 20,000 किलोमीटर अंतर कापलं आणि 35 दिवसांच्या खडतर प्रवासानंतर सोलापुरात दाखल झाले। हुकुमचंद शहा म्हणाले की हा प्रवास खडतर होता। 35 दिवसात 19 देशातून गाडी चालवणं ही मोठी कठीण परीक्षा होती। मात्र लहान मुलांमधील स्वमग्नतेवर जनजागृती करण्याचा हेतूच आम्हाला या प्रवासासाठी प्रेरणा देणारा ठरलाय। खरं तर लंडन ते भारत हा प्रवास आपण 20,000 किलोमीटरचा प्रवास 19 देशांचा केलेला आहे। कशा प्रकारचा प्रवास होता आणि काय चॅलेंजेस होते काय सांगा 2 मिनिटात। हा प्रवास ॲडव्हेंचरस होता आणि ह्या प्रवासातून आम्हाला एक सामाजिक योगदान सुद्धा द्यायचं होतं ऑटिझम मुलांसाठी। आणि हा टोटल प्रवास 19 देशांचा 20,000 किलोमीटरचा आणि 35 दिवसांचा प्रवास होता। भरपूर चॅलेंजेस आले, भरपूर कस्टम्स प्रत्येक बॉर्डरवर आम्हाला भरपूर चेकिंग आणि वेटिंग व्हायचं। पण ह्या ओव्हरऑल प्रवासातून आम्ही एक शिकलं की बाबा की आपण एक नियोजनपूर्वक कुठलंही कार्य घेतलं तर त्याला तुम्ही डेडिकेशन दिलं तर तुम्ही नक्की हे कार्य साध्य करू शकता। आणि ह्यातून आम्हाला एक डेफिनेटली एक आयुष्यभराचं शिकवण, एवढ्या सगळ्या कल्चर्स लोकांशी भेटलेलं, वेगवेगळे फूड जे आम्ही हे केले, हे सगळं एक नवीन लर्निंग आहे। आणि ह्याच्यातून मला अभिमान आहे की हे पूर्ण सगळ्यांसाठी हे प्रेरणादायी सफर झाली। हा संकल्प होता की एक ओव्हरऑल ॲडव्हेंचरस ट्रिप करायची आणि ऑटिझम मुलांसाठी जे स्वमग्नता हे मुलं असतात त्यांच्यासाठी एक अवेअरनेस जनरेट करायचं, जे जगाला खूप कमी प्रमाणात माहिती आहे। तो एक ओव्हरऑल हेतू होता ओव्हरऑल ट्रिपचा।